घरातली सकाळची जी साफसफाई असते ना ती सगळी करून घेतली आहे आणि उंबऱ्यावर रांगोळी काढली आहे. तर आज पूर्ण उंबऱ्यावर रांगोळी काढली, कारण बहुतेक वेळेला मी काय करते, दोन कडेला लक्ष्मीची पावलं आणि मध्यभागी सेंटरला एवढीच रांगोळी काढते. पण काय होतं, पायाने इकडे तिकडे ना ती होते रांगोळी. मग काही वेळेला काढते अशी. तर आज उंबऱ्यावर रांगोळी काढली आहे. आणि बाहेरची पूजा पण ना छोटीशी काढते, दाखवते कधीतरी. काही वेळेला साच्याने काढते, काही वेळेला हाताने काढते. बहुतेक वेळेला साच्यानेच काढते, कारण गडबड असते सकाळी सकाळी, त्यामुळे साच्यानेच काढते. तर तुळशीची पूजा पण करून घेतली इथे. तुळशीला पाणी घालून घेतलं आणि धूप दाखवला आणि दिवा पण लावला. वारा आहे जरासा, पण दिवा लावला. सकाळी लवकरच पूजा झाली ना तरच दिवा लावते, नाहीतर मग जरा वेळ झाला तर लावत नाही तुळशीकडे दिवा. उंबरठ्याचं पूजन केलं, देवपूजा केली आणि ना देवपूजा आज काही शेअर केली नाही. देवपूजा करून आता नाश्ता करायला घेतलेला. तर ती डाळ ना ती दाखवत होती की उडीद डाळ आहे आणि ती मला वापरायची आहे नाश्त्यासाठी. शेंगदाणे काढून घेतले आणि कांदा मिरची ते कट करून घेतले. आता ते शोधत होते त्यासाठी चमचा, म्हणजे आपण मोठा चमचा जो असतो ना नाश्ता करण्यासाठी, तर तो बघत होते. पाणी ठेवलेलं आहे एका बाजूला तापत आणि कढई ठेवली आहे तापत. कांदा मिरची वगैरे अशी कट करून घेतले. जे काय लागते ना ते साहित्य घ्यायला लागले. तेल, जिरे, मोहरी वगैरे आणि कढीपत्ता विसरलेला, तो म्हटलं लागलंच काढून घेऊया. नाहीतर मग विसरला की पुन्हा कसं होतं, कांदा वगैरे भाजला की टाकता येतो नंतर, आत्ताच काढून ठेवला की फोडणीत वगैरे टाकता येईल. आता नाश्ता तयार करायला घेते. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर कढईत तेल वगैरे घालून घेतलेलं आहे. तेल तापू देत आणि मग फोडणी वगैरे टाकायला सुरुवात करते. तर शेंगदाणे आधी भाजून घेईन. आणि एक सांगायचं की हा व्हिडिओ आहे ना, तर तो शनिवारचा व्हिडिओ आहे. तर सांगण्याचा उद्देश असा, कारण रविवारचा व्हिडिओ आपला अपलोड झालेला आहे, कारण शेगावच्या गजाननाची प्रकट दिन होता ना, मी घरच्या घरी नैवेद्य वगैरे करून दाखवलेला. तर तो म्हटलं आधी शेअर करूया, कारण आत्ताच झालेली आहे प्रकट दिन. तर त्याच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ शनिवारचा आहे, त्यामुळे नंतर पुढे मी काय करताना दाखवते त्यावरून पण लक्षात येईल. हा शूट करून ठेवलेला, पण हा टाकला असता तर त्या व्हिडिओला ना वेळ लागला असता यायला, म्हणून म्हटलं आधी तो टाकून नंतर हा टाकून घेऊया. तर तेलामध्ये ना शेंगदाणे डाळ वगैरे टाकून घेतलं. काही वेळेला काय करते, म्हणजे आता उपीट करणार आहे, तर उपीट करताना काही वेळेला आधी रवा भाजून घेते, कोरडा असा भाजून घेते. तर आज तसं करत नाही आहे, तर तेलामध्येच ना डायरेक्ट कांद्यामध्येच भाजणार आहे. तर त्यासाठी मी फोडणी टाकून घेतली आहे. आता काही जण रवा न भाजता सुद्धा करतात, ते पण छान होतं उपीट. पण कसं होतं, क्वांटिटी ना कमी होती, मात्र होतं छान, अगदी सुंदर होतं, चवीला सुंदर होतं, किंवा चिकट वगैरे अजिबात होत नाही, सुंदर अगदी होतं. पण आपल्याला एक सवय असते ना, म्हणजे आपण तशा खाण्याची किंवा तसं करण्याची एक सवय लागलेली असते. तर मी पण रवा म्हणजे भाजते, 1-2-4 वेळा केलेलं लागतं छान, अतिशय उत्तम. म्हणजे आपण तसाच रवा टाकलेला ना छान लागतं कच्च्या रव्याचं, म्हणजे रवा न भाजता, आणि होतंही पटकन. फक्त एवढंच की क्वांटिटीमध्ये म्हणजे जास्त होत नाही. आता हा कसा रवा वगैरे फुलतो पाण्यात, आपण भाजला आणि मग पाणी वगैरे ओतलं ना की छानपैकी रवा भाजतो, किंवा रवा आधी भाजून घेतला आणि नंतर जरी पाण्यात टाकला तरीसुद्धा फुलतो. पण तो तेवढा फुलत नाही, पण लागतोच, चवीला उत्कृष्ट अगदी असतो. तर शेंगदाणे डाळ भाजल्यानं मग जिरे मोहरी घातली त्यातच, म्हणजे थोडेसे अगदी अर्धवट भाजले की जिरे मोहरी घालते, मग मिरची आणि मग कांदा आणि कढीपत्ता ते घालून घेतलं आणि ते व्यवस्थित भाजून घेतलं आधी, आणि मग रवा त्यामध्ये भाजला. कांद्यातच रवा भाजून घेते, तेच म्हटलं की मी काही वेळेला रवा तसाच भाजून घेते, काही वेळेला असं कांद्यात भाजून घेते. मध्ये 1-2-4 वेळेला असं आलं की म्हणजे रवा तसाच टाकला की चवीला, आणि खरोखरच चवीला छान होतो, मग तसाच सुद्धा टाकून बघितलेला आहे. तर आता रवा भाजल्यावर ना पाणी घालून घेतलं. आता इथे कसं होतं, जवळजवळ ना आपलं निम्मं काम आवरल्यासारखं होतं, म्हणजे मला असं वाटतं. कारण काय होतं, म्हणजे सकाळची जी काय साफसफाई असते, कचरा मारणे म्हणा, किंवा फरशी पुसायची, उंबरठा पूजन, तुळशी पूजन किंवा देवपूजा, हे किंवा कपडे लावायचे आणि मग नाश्ता, एवढी कामं झाली की निम्म्यापेक्षा जास्त झाल्यासारखी वाटतात. कारण आणि झाकून ठेवले उपीट, म्हणजे व्यवस्थित ते शिजेल आणि रवाही फुलेल. तर तोपर्यंत काय करते, येते कोथिंबीर नीट करून घेत होते. आणि उपीटची चव आणि थोडीशी वाढवण्यासाठी पोह्यामध्ये आपण कशी थोडीशी साखर टाकून घेतो, तशी थोडीशी ना यामध्ये पण साखर टाकून घ्यायची. आणि उपीट तयार झालं. मग आम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घेतला आणि मग मी पीठ आता दाखवत होते परातीमध्ये. तर ते पीठ मळून ठेवलं, चपातीचं पीठ आहे ते, तर ते पीठ मळून ठेवलं. आणि हे ना आमटी करते ती वांगे आणि वरणे. तर कांद्यामध्ये वरणे वगैरे भाजून घेतलेले आहेत, आता हलवताना दिसतील ते वरणे आहेत त्यात ते, कारण फक्त वांगं दिसत असेल. हे डायरेक्टच फोडणीचं घेतलं मी, कारण काय झालं, मी वरणे जेव्हा नीट करायला घेतला तेव्हा मी शूट करणार होते, पण तेव्हा असं ठरलं की बाहेर जायचं होतं, म्हणजे जेवायला मी तर काम होते, त्यामुळे बाहेर जायचं होतं. पण नंतर असं लक्षात आलं की शनिवार आहे, त्यामुळे ते काय काम होणार नाही, मग रद्द केलं. सोमवारी म्हटलं करूया. आणि वरणे सोलताना वगैरे मग शूट केलं नाही, कारण ते बोलत बोलतच सोलत होते मी.
करणार होते मी बाहेर जाणार म्हणून काय करणार होते, आमटी टाकायची, कुकर लावायचा आणि भाजी टाकून मग चपात्या नंतर येऊन लाटायच्या असं ठरवलेलं. आणि मग गडबडीत काय होतं, व्हिडिओ मी शूट करत बसले तर वेळ होईल. मग याने मी काय केलेलं, म्हटलं राहू देत शूट करायचं. त्यामुळे मग वरणी सोलताना घेतलं आहे आणि मग सोलत असतानाच कांदा वगैरे आपण चिरतो तर त्यावेळेला असं ठरलं, कारण भाजी चिरली ना ती कोबीची भाजी, त्यामुळे वेळ होता तसा. ते काम करायला जायचं तर तिथूनच फोन आला की आज शनिवार असल्यामुळे म्हणजे लवकर यायला लागलं असतं. मग त्यापेक्षा म्हटलं सोमवारीच सकाळी लवकर जाऊया. त्यामुळे मग शूट केलं आहे. मग काय केलं, जिथून आमटी टाकत होते ना, सोलून वगैरे तर झालेलं आणि मग गडबडीत असं ना कोबीची भाजी करून घेतलेली. परवा म्हटलं आहे का याचा नंबर कधी लागतो, तर झाली ही अशी कोबीची भाजी. पण मी वेळानं आले असते तर मग कसं दाखवणं वगैरे झालं नसतं, त्यामुळे मी अशी ही क्लिप एवढीच घेऊन ठेवलेली. आणि मग ते रद्द झालं म्हणून काय केलं, मग मी आमटी जिथून मी टाकते तिथून ते शूट केली, कुकर लावलेला, त्यात चपात्या नंतर केल्या ते असं. आणि ही नंतर संध्याकाळची वेळ आहे, तर इथे जोंधळे म्हणजे ज्वारी नीट करते, कारण शनिवारी आणि रविवारी हा होतं प्रकट दिन आणि भाकरीसाठी पीठ हवं होतं, म्हणूनच हे मी नीट करत होते. घेऊन आले, बाजारातून जाऊन घेऊन आले आणि आता नीट करते. डाळ पण आणलेली, म्हणजे डाळ पण म्हटलं आणि जोंधळे पण, कारण डाळ लागेल आपल्याला पिठल्याला. बेसनचं पीठ आहे थोडंसं घरात, पण म्हटलं थोडं लागेल जादा वगैरे, म्हणून म्हटलं आता लागलं जोंधळे पण नीट करायचेच आहेत, म्हणजे दळायला द्यायचेच आहेत, लागलं त्याच्यावर म्हटलं डाळ पण देऊया. गव्हाचं पीठ काय शिल्लक आहे, गव्हाचं म्हटलं नंतर करता येईल. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी प्रसाद असल्यामुळे काय केलं मी, म्हटलं हे आधी नीट करून म्हणजे दळून आणूया. फक्त झालं एवढंच की हा व्हिडिओ नंतर येतो आहे आणि तो व्हिडिओ आधी आलेला आहे. जे रविवारचा जो व्हिडिओ होता तो सोमवारी आलेला आहे, सोमवारी अपलोड केला आणि हा व्हिडिओ आज येतो आहे. त्या जोंधळ्यात त्याची काही घाण नाही, पण एकदा हात असा हे करून घेतला की बरं पडतं. आणि सिरियल बघत टी व्ही बघतच ना नीट करते, त्यामुळे वर बघून काय हसते तर टी व्ही बघतच चालले का. डाळ पण स्वच्छ आहे, पण आपण कसं किती जरी आपण चांगल्यात लाडलं, किती जरी माहिती असलं तरी एखादा हात ना त्यातून फिरवावा. जोंधळे आणि डाळ थोडेसे असे चाळून ना लगेच बघून घेतले, जुने नीट करून तिथे पिशवीत ठेवलेत. आणि ही आता डाळ ती पण नीट करून देते आणि मग दळून आणेल, प्रणव दळून आणेल. त्यानंतर आता संध्याकाळची जी काही देवपूजा असते म्हणजे दिवाबत्ती ते करून जेवण वगैरे करून घेईन. कपड्यांच्या घड्या वगैरे घालायचे तर ते घालून घेईन, वाळलेल्या कपड्यांच्या ना घड्या घालायच्या. तर असा होता आजचा दिवस. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार.